इयत्ता 10वी गणित भाग 1 सराव संच 6.5. प्रश्न पहिला आहे, खालील बहुभुजाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन दिलेला आहे आणि त्याचं आपल्याला निरीक्षण करून त्याच्या खालच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची. पहिला प्रश्न आहे, जास्तीत जास्त विद्यार्थी कोणत्या वर्गात आहेत? तर आता बघा, इथं जास्तीत जास्त विद्यार्थी कुठं दिसतात तुम्हाला, कुठल्या वर्गात दिसतात? तर 60 ते 70 या वर्गामध्ये तुम्हाला दिसून येतं. इथं हा वर्ग बघा 60 ते 70 आहे. 60 ते 70 या वर्गामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या दिसतात. शून्य वारंवारता असणारे वर्ग कोणते? दुसरा प्रश्न, शून्य वारंवारता असणारे बघा 20 ते 30 आणि 90 ते 100 हे शून्य वारंवारता असणारे वर्ग आहेत. तिसरा प्रश्न आहे, 50 विद्यार्थी संख्या असणाऱ्या वर्गाचा मध्य किती? तर 50 विद्यार्थी संख्या असणारे, 50 विद्यार्थी कुठे आहेत तर या ठिकाणी 50 विद्यार्थी संख्या असणाऱ्या विद्यार्थ्यांचा वर्गाचा मध्य किती येणार? 55. चौथा प्रश्न आहे, वर्गमध्य 85 असणाऱ्या वर्गाची खालची आणि वरची मर्यादा लिहा. आता 85 वर्गमध्य असणारा खालची मर्यादा येणार 80 आणि वरची मर्यादा येणार 90. 80 ते 90 गुण मिळवणारे विद्यार्थी किती? 80 ते 90 मिळवणारे बघा किती आहेत विद्यार्थी? तर 15 विद्यार्थी आहेत. अशा पद्धतीने प्रश्न पहिला आपण पूर्ण केलेला आहे. प्रश्न दुसरा आहे, खालील सामग्रीसाठी वारंवारता बहुभुज काढा. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचा आहे. 20 बिले दिलेले आहेत आणि कुटुंब दिलेलं आहे. यावरून आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचा आहे, वारंवारता बहुभुज. बघा हा या पद्धतीने काढलेला आहे आपण. वाय अक्षावर आपण एक सेमी बरोबर 50 कुटुंब घेतलेलं आहे आणि एक्स अक्षावर एक सेमी बरोबर 100 असं प्रमाण घेतलं. 100 रुपये वीज बिल असं प्रमाण घेतलेलं आहे आणि वर्गमध्यावर आपण खुणा केलेला आहे. त्या पद्धतीने काढायचं आहे तुम्हाला. या पद्धतीने तुमचा पॉलिगॉन येईल वारंवारता बहुभुज. कारण 200 ते 400चा वर्गमध्य 300 येतो. 300 वर्गमध्य आणि त्याचे विद्यार्थी पण 300 आहेत. 0 ते 200 या वर्गामध्ये वर्गाचा वर्गमध्य 100 येतो आणि त्याचे कुटुंबे आहेत 240. 600 ते 800 या वर्गामध्ये वर्गाचा वर्गमध्य 500 येतो आणि त्याची कुटुंबे आहेत 450. 800 ते 1000मध्ये ह्याचा मध्य आहे 900 आणि कुटुंब आहेत 160. या पद्धतीने तुम्हाला काढायचं आहे. प्रश्न तिसरा, एका परीक्षेच्या निकालाच्या टक्केवारीचे वर्ग आणि त्या वर्गात असणारी विद्यार्थी संख्या खालील सारणीत दिलेली आहे. या सारणीवरून वारंवारता बहुभुज काढा. निकाल टक्केवारीमध्ये दिलेला आहे 30 ते 40 ते 90 ते 100पर्यंत आहे आणि विद्यार्थी संख्या आहे खाली दिलेली आहे त्या वर्गामध्ये. याच्यावरून आपल्याला बहुभुज काढायचं आहे. बघा या पद्धतीने आपण वारंवारता बहुभुज काढलेला आहे. इथं निकाल टक्केवारी जी आहे, टक्क्यामध्ये जे आहे ते एक्स अक्षावर घ्यायच्या आणि जे विद्यार्थ्यांची संख्या आहे ती वाय अक्षावर घेतलेली आहे. एक सेमी बरोबर 5 विद्यार्थी घेतले आणि एक सेमी बरोबर 10% एक्स अक्षावर घेतलेला आहे. इथं आपल्याला क्रिंक मार्कची गरज नाही. 10, 20, 30, 40 या पद्धतीने एक सेमी बरोबर 10% घेतलेला आहे. तर पहिला आणि शेवटच्या वर्गानंतरचे जे वर्ग, पहिल्याच्या अगोदरचा वर्ग आणि शेवटच्या वर्गानंतरचा वर्ग त्याचे शून्य वारंवारताचं घ्यायचं आहे आपल्याला आणि तिथून सुरुवात करायची. मग 20 ते 30 त्याचा शून्य वारंवारतेचा एकही विद्यार्थी नाही. 30 ते 40% पाडणारे 7 विद्यार्थी आहेत. 40 ते 50% पडणारे जे आहेत तर ते 33 विद्यार्थी आहेत. 50 ते 60% पडणारे 45 विद्यार्थी आहेत. 60 ते 70% पडणारे 65 विद्यार्थी आहेत. 70 ते 80% पडणारे 47 विद्यार्थी आहेत. 80 ते 90% पाडणारे 18 विद्यार्थी आहेत आणि 90 ते 100% पाडणारे 5 विद्यार्थी आहेत. आता इथं आपण काय केलेलं आहे, एक सेमी बरोबर 5 विद्यार्थी घेतलेले आहे म्हणजे 2 रेषा बरोबर 5 येतात. त्यामुळे व्यवस्थित आखणी करून घ्या. 37 घेताना
47 घेताना 33 घेताना 33 म्हणजे 30 आणि त्याच्यावरच्या 6 रेषा म्हणजे 2 रेषांना एक विद्यार्थी येतो. या पद्धतीने व्यवस्थित असं सोडवून घ्या. या पद्धतीने असा आलेख काढायचा आहे. बहुभुज वारंवारता बहुभुज फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन.